सद्बुद्धी देईल, नाही दिलं तर आम्हाला लढायला बळ देईल, मग मात्र सरकारला पळता भुई होईल. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सरकारविरोधात व्यक्त केल्या भावना. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आज शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर चक्काजाम आंदोलन छेडलं. कोल्हापूर जिल्ह्यातून या प्रकल्पाला प्रखर विरोध व्यक्त करण्यात आला असून शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला. आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या आंदोलनात शेतकरी नेते राजू शेट्टी, विजय देवणे, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रवी किरण हिंगवले, माजी आमदार ऋतुराज पाटील, राजू बाबावळे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. या शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून 50,000 कोटी रुपयाचा लोण्याचा गोळा हाणायचा डाव काही लोकांचा आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांचा विरोध डावलून केवळ शेतकऱ्यांचा नाही, सर्वसामान्य जनतेचा सुद्धा या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे. त्याला दोन कारणं आहेत. एक तर हे 86,000 कोटी रुपये नंतर या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या जनतेला टोलच्या रूपामध्ये भरायचा आहे. जो 32-33 कोटीमध्ये रस्ता व्हायला पाहिजे होता तो 86,000 कोटीत करून 50,000 कोटी रुपये त्यातनं भ्रष्टाचार होणार आहे. दुसऱ्या बाजूला या शक्तीपीठ महामार्गामुळं जो ईशान्येकडून नैऋत्येकडून हा जो रस्ता होणार आहे, जवळजवळ 6-7 नद्या ओलांडत असताना जे पूल बांधणार आहे त्याच्या भरावामुळं महापुराचं पाणी अडणार आहे आणि त्यामुळं केवळ शेतकरीच नव्हे तर कोल्हापूर शहर हा जर का माणगाव ते पट्टणकोडोली पूल झाला तर कोल्हापूरच्या बिंदू चौकात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. इतकं पंचगंगेच्या पुलाला आधीच ह्या रस्त्यामुळं ह्या पुलामुळं कोल्हापूरला पुराचा वेढा बसतो. अजून एक पूल झाल्यानंतर अजून एक मोठं संकट गहिरं होणार आहे. त्यामुळं इचलकरंजी शहर असेल, कोल्हापूर शहर असेल किंवा ज्यांचा शेतीशी संबंध नाही पण गावाबाहेर जे काही घरं बांधून राहतात धाब्याची घरं, त्या सगळ्यांना पुराला तोंड द्यावं लागणार आहे आणि म्हणून जनतेचा या शक्तीपीठाला विरोध आहे. रोज शेतकरी आत्महत्या करतायत, त्याला आधारभूत किंमत मिळत नाही, मात्र सरकारकडे रस्त्यासाठी पैसे आहेत. माझी देवेंद्र फडणवीसांना एकच विनंती आहे, त्यांनी जरा माहिती घ्यावी. नांदेडपासून रत्नागिरीपर्यंत कोल्हापूरपर्यंत जो राष्ट्रीय महामार्ग झाला 4 पदरी, तो केवळ 600 किलोमीटर रस्ता 12,000 कोटीमध्ये झाला 4 पदरी. मग याला 86,000 कोटी का, या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं. दुसरी गोष्ट, हा रस्ता जो आहे त्याच्यावर 60 किलोमीटरला एक टोल आहे. एका टोलवर दररोज 40 लाख रुपये गल्ला गोळा का झाला पाहिजे, पण तिथं 8 ते 9 लाख रुपये गोळा होतो. म्हणजे आहे तोच रस्ता तोट्यात आहे. मी स्वतः सांगलीवरनं नांदेडला 5.25 तासामध्ये पोचलो होतो. म्हणजे मराठवाडा विकासापासून बाजूला नाही आहे. सांगलीपासून संभाजीपूर नगरला जायला केवळ 6 तास लागतात. मी स्वतः परभणीवरनं सांगलीला आलो, 470 किलोमीटर अंतर आहे, 4.25 तासामध्ये आलो. म्हणजे मराठवाडा आत्ताही वेगवान रस्त्यानं पश्चिम महाराष्ट्राला जोडलेला आहे. नवीन काय करायची गरज नाही. त्यासाठी हा रस्ता करून त्याच्याऐवजी हे जे 86,000 कोटी आहेत ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला वापरा. 2 वेळा शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल, एवढा हा मोठा पैसा आहे. आणि राज्याकडे पैसा नाही, कंत्राटी सरकारकडे जे कंत्राटी कामगार आहेत, मग ते आरोग्य विभागाचे असतील, जिल्हा परिषदेचे असतील किंवा अन्य असतील, त्यांचे 3-3 महिने झालं पगार झालेला नाही. गेल्या 4 वर्षापासून शेतकऱ्यांचं ठिबक सिंचनाचं अनुदान मिळालं नाही. रोजगार हमीतून ज्यांनी विहिरी काढल्या त्या विहिरीचं पैसे मिळालेले नाहीत. कारण का तर सरकारकडे पैसा नाही. त्यासाठी सरकारनं पैशाची व्यवस्था करावी. हा कर्ज काढून ऋण काढून सण साजरा करायची गरज नाही. यापुढची काय भूमिका असणार आहे सरकार जर मान्य करत नसेल? मला आशा आहे की पांडुरंग त्यांना चांगली सुबुद्धी देईल. नाही दिलं तर आम्हाला लढायला बळ देईल. मग मात्र सरकारला पळताभोई तोडी होईल. धन्यवाद.